नमस्कार, मी धनश्री. तर मी आज तुमच्यासाठी बटर चिकन मसाला याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी एकदम इझी आहे आणि घरगुती अशी आहे, जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणार आहे. तर ती कशी करायची आपण आता पाहून घेऊया. तर त्यासाठी मी सर्वप्रथम इथे चिकन एक स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी मीठ टाकते. लिंबाचा रस टाकला, अर्धा लिंबाचा रस टाकला आहे. आता हे सगळे आपले ड्राय मसाले आहेत. ह्याच्यामध्ये मी धणा जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला आणि हळद. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी माप सगळं दिलेलं आहे, किती कसं काय घेतलेलं आहे ते. आता आपण ह्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया. 2 टेबलस्पून मी इथे दही टाकलेलं आहे. आता हे आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत, 1 टीस्पून. आता आपण हे 2 तासासाठी साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण पुढच्या कृतीकडे वळणार आहोत. मी ते गॅसवर पॅन ठेवलं आहे आणि त्यामध्ये तेल टाकलं. आता हे खडे मसाले आहेत आपले सगळे, ते आपण त्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत नीट. त्याच्यामध्ये तमालपत्र, वेलची, काळी वेलची, चक्रीफूल, लवंग, मिरी. आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा आहे, उभा चिरून घेतला आहे मी, तो आता आपण याच्यामध्ये टाकला आहे. कांदा थोडासा मऊ झाल्यासारखा वाटला की आपण आता त्याच्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत. आता इथे कांदा आपला थोडा मऊ झाला, आता आपण त्यामध्ये टमॅटो टाकणार आहोत आणि आलं लसूण आणि मिरची ऑप्शनल आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर नाही टाकायची. कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे लवकर शिजेल आपलं, म्हणून इथे मी मीठ टाकलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी 1/4 कप पाणी टाकलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण परत आणि ह्याच्यावरती आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. आता इथे 5 मिनिटं झालेली आहेत आपली. आता आपण ह्याच्यामध्ये काजू टाकून घेणार आहोत. काजू यासाठी की थोडा बटर चिकन थोडंसं गोड असतं, म्हणजे थोडंसं जास्त पण नाही, गोडपट असतं, म्हणून त्याच्यामध्ये काजू आपण टाकतो आणि थोडीशी गोड अशी चव येते. आता आपण परत 5 मिनिटांनी झाकण ठेवूया. 5 मिनिटं इथे आपली झालेली आहेत आणि पाणी जे आपण टाकलेलं ते सगळं त्याच्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे. नीट आपण मिक्स करून साईडला ठेवून देऊया थंड होण्यासाठी. तोपर्यंत आता आपण आपल्या चिकनकडे वळूया. आपलं चिकन 2 तास झाले आपण मॅरिनेट करून झालेलं आहे. हो, आता इथे आपलं चिकन 2 तास मॅरिनेट करून झालं आहे चांगलं. तर आपण पुढच्या कृतीकडे वळूया. इथे आता मी पॅन घेतला आहे परत, त्याच्यामध्ये आपण इथे तेल टाकून घेतोय आणि थोडंसं बटर. आता इथे बटर आपलं चांगलं मेल्ट झालं आहे. आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत. इथे मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. आता इथे आपण सगळं चिकन आम्ही टाकून घेतलं. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. सुरुवातीला आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्या चिकनला पाणी सुटणार आहे. तुम्ही बघताय इथे चिकनला पाणी सुटतं आहे. आता इथे आपल्याला गॅस थोडासा हाय फ्लेमवर करायचा आहे, जेव्हा पाणी सुटेल तेव्हाच. जोपर्यंत बाजूने तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला चिकन गॅसवरतीच ठेवायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅस इथे हाय फ्लेमवरच ठेवायचं. सतत हलवत राहायचं, नाही तर चिकन चिकटू शकतं खालती आणि करपू शकतं. आता तुम्ही बघताय इथेच आपलं तेल सुटलेलं आहे चांगलं आणि आपलं चिकन पण इथे आता चांगलं शिजलेलं आहे. 90% इथे आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवून देऊयात गॅस बंद करून. आता इथे आपण जे मसाला जो परतून घेतलेला त्याचं वाटण इथे करून घेतलेलं आहे. त्यातले जे खडे मसाले होते म्हणजे तमालपत्र, मोठी वेलची हे आपण बाजूला काढले.
आता आपण परत एक पॅन घेतलाय, त्यामध्ये आपण तेल आणि बटर टाकणार आहोत. नुसतं बटर टाकून सुद्धा तुम्ही करू शकतात, पण बटर कधी कधी जळू शकतो असं डायरेक्ट टाकल्यावर, म्हणून मी तेल टाकले त्याच्यात. आता आपण ह्याच्यामध्ये आपण जो वाटण केलेलं ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण थोडंसं पाणी टाकलं इथे, अर्धा कप मी पाणी टाकलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हा मसाला आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. साधारण आपल्याला इथे 10-15 मिनिटं मसाला परतायला जाणार आहे. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊया. आता इथे 5 मिनिटं झाली आहेत. तुम्ही बघता अजून आपला इथे मसाला परतलेला नाही आहे नीट. आता आपण ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला काश्मीरी लाल तिखट आपण टाकणार आहोत कलरसाठी. इथे मी बाकी ऑप्शनल असा दुसरा कलर असा फूड कलर वगैरे काही यूज नाही केला आहे. कलर येण्यासाठी इथे मी आपलं काश्मीरी तिखट लाल तिखट वापरलेलं आहे. तर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यात. आता ह्याच्यावर आपण आता परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊया. आता इथे 5 मिनिटं आपली झालेली आहेत आणि तुम्ही बघताय चांगलं असं बाजूने साईडने बटर पण सुटलेलं आहे, तेल पण आलेलं आहे वरती, असं बटर असं वरती आलेलं आहे चांगलं. याचा अर्थ इथे आपलं व्यवस्थित वाटण परतून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे, अर्धा कप परत. आता हे चांगलं परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपली परत 2 मिनिटं मिक्स करून झालेली आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण चिकन फ्राय केलेलं ते आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहोत. आता आपण इथे सगळं आपलं चिकन व्यवस्थित टाकून घेऊया. तर मी सगळं इथे चिकन टाकून घेतलं आहे आणि परत थोडंसं पाणी त्याच कढईमध्ये जे आपण चिकन भाजलेलं त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून थोडंसं परत त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. बटर चिकन ही अशी रेसिपी जी सगळ्यांनाच आवडते, कारण ती जास्त स्पायसी नसते, म्हणून लहान मुलंही आवडीनेही खातात आणि मोठेही आवडीने खातात, कारण ती जास्त स्पायसी नसते म्हणून. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया परत 5 मिनिटं. आता इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत. तर तुम्ही बघताय चांगलं परत बाजूने आपलं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये आपली कसुरी मेथी टाकणार आहोत. क्रश केलेली कसुरी मेथी आहे जी आपण याच्यामध्ये आता टाकलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यावर जास्तीत जास्त 2 मिनिटं आपण हे ठेवणार आहोत गॅसवरती, नंतर आपल्याला गॅस बंद करायचा. याच्यामध्ये मी परत पाणी टाकलेलं नाही आहे आणि बटर मसाल्याची ग्रेव्ही ही थिकच असते, ती पातळ नसते, म्हणून आपण ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता इथे मी झाकण ठेवते परत 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं इथे आपली झालेली आहेत आणि इथे आपला बटर चिकन मसाला रेडी आहे. तुम्ही बघू शकता चांगला इथे मस्त तेल सुटलेलं आणि खमंग पण असा मस्त वास येतोय. तर इथे आता व्यवस्थित आपलं तयार आहे. काहींना प्रश्न पडला असेल मी याच्यामध्ये मीठ नाही टाकले, तर आपण ऑलरेडी मसाला फ्राय करतानाही मीठ टाकलेलं, चिकन मॅरिनेट करताना टाकलेलं आणि बटरमध्ये सुद्धा ऑलरेडी मीठ, म्हणून मी इथे मिठाचा परत वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर जास्त मीठ खायची सवय असेल तर तुम्ही खाऊ शकता. तर इथे आता आपलं चिकन प्रॉपर शिजलेलं आहे आणि आपली ग्रेव्हीसुद्धा बरोबर थिक झालेली आहे. तर आता सर्विंग बाउलमध्ये काढूया. तर इथे आपली रेसिपी तयार आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला कशी वाटली. आणि ही रेसिपी तुम्ही नान, रोटी याच्यावर सर्व करू शकता. तोपर्यंत बाय.